सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. भाग 186. मेघनाच्या सांगण्यावरून जानकीने आता रोहितकडे असाच हट्ट पकडला की तू मेघनासोबत लग्न करायला तयार हो, नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि फक्त बोलणार नाही असं नाही, तर मी अन्न पाणी सुद्धा घेणार नाही. आणि हे ऐकून रोहित पेचात पडला आणि म्हणाला, आई असं नको करूस, माझं ऐक. तरीही जानकी म्हणाली, आता मला तुझ्याकडून फक्त एकच गोष्ट ऐकायची आहे रोहित, ते म्हणजे तुझं मेघनासोबत लग्न करायला होकार. आणि तो जेव्हा तू घेऊन येशील तेव्हाच माझ्याकडे बोलायला ये, असं म्हणून जानकी गेली आणि दरवाजा लावून बसली. आणि काय करावं हे रोहितला सुचेना. मग मल्हारराव जानकीकडे गेले आणि म्हणाले, जानकी अगं काय हट्ट आहे हा तुझा, तू असं करून रोहितला वेठीस धरतेस हे लक्षात येतंय का? जानकी म्हणाली, अहो मी आत्ता त्याला वेठीस धरला आहे, पण इतकी वर्ष लक्षात घ्या, दिवस नाही वर्ष म्हणते मी, इतकी वर्ष त्यानं आपल्याला वेठीस धरलं की राणीसोबत लग्न करायचं, अगोदर मी लग्नच करणार नाही म्हणून वेठीस धरलं आणि आत्तासुद्धा हे असं. मग मी थोडा हट्टीपणा केला तर कुठे बिघडलं? आतापर्यंत तर त्याचा हट्टीपणा सुरू होता ना. आणि मला सांगा, त्या मेघनाचा काय दोष आहे हो? तिला का म्हणून आपण वेठीस धरायची? ती मुलगी त्याच्यावर प्रेम करते, हे चुकलं का तिचं? मला सांगा मालक, जर कोणी आपल्यावर इतकं प्रेम करत असेल तर त्याच्या प्रेमाचा रिस्पेक्ट करायला नको का? मल्हारराव म्हणाले, अगं तुझं बरोबर आहे, पण रोहितकडून असं काहीच नाही तिच्याविषयी त्याला काहीच फिलिंग नाहीत, तर तिच्यावर प्रेम करण्याची जबरदस्ती का करायची आपण रोहितला? जानकी म्हणाली, हेही तुमचं बरोबर आहे, मला मान्य आहे, पण दुसरी मुलगीही कोणी नाही त्याच्या आयुष्यात. अशा परिस्थितीत त्याला कळत नाही की त्यानं काय करावं. त्याचंही वय वाढत चाललं आहे, आमदारकीची नशा त्याच्या डोक्यात आहे, झपाटल्यासारखा काम करतोय, त्यामुळे त्याला घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण जेव्हा तो रिकामा असेल ना, तेव्हा नक्कीच त्याची बेडरूम, त्याचं घर त्याला खायला उठणार आहे. आणि उतरत्या वयात काय साहेब, तुमच्या जोडीला आता तुमची 3-3 मुलं आहेत, तुमच्या म्हातारपणाची काठी आहेत ही मुलं. मग आता राहुलला राजलक्ष्मी आहे, रोशनला सेजल आहे, तसं रोहितला कोण आहे म्हातारपणाची काठी म्हणून? मला जरा सांगाल का? मग माझ्या मुलाच्या भविष्याची मी चिंता केली तर माझं काय चुकलं साहेब? आणि हे पहा, मी असंच म्हणत नाही की त्यानं मेघनासोबतच लग्न करावं, पण त्याच्या डोक्यात दुसरी कुठलीच मुलगी नाही आणि मेघनानं माझ्या सांगण्यावरून त्याची खूप वाट पाहिली आहे. मग अशा अवस्थेत तिला डावलून दुसऱ्या कुणाला तरी सून म्हणून घरात आणणं मला योग्य वाटत नाही. मल्हारराव म्हणाले, अगं पण रोहितचं काय, त्याला ते नाही आवडत. जानकी म्हणाली, आवडत तर राणीसुद्धा नव्हते त्याला. राणीचं काय, पण त्याला कोणतीच मुलगी आवडत नव्हती, पण हळूहळू त्याच्यात बदल झाला ना. आणि हा बदल सहवासाने घडतो. राणी रोज त्याच्या बेडरूममध्ये असायची आणि म्हणून त्याच्यासोबत राहून त्याच्यात बदल झाला. तसंच आता मला असं वाटतं की मेघनाला सुद्धा इथं राहायला बोलवावं, मग रोज रोज त्याच्यासमोर ती असेल तर रोहितचं मन पालटेल. आणि हे ऐकून मल्हारराव चकित झाले आणि म्हणाले, काय अगं, आता तू विना लग्नाची तिला घरात आणशील का? जानकी म्हणाली, त्यात काय, तेव्हा आपण आहोतच की तिच्या जोडीला. आणि माझं ठरलंय, रोहितकडून आता होकार घ्यायचा म्हणजे घ्यायचा. त्याला कळत नाही त्याचं भलं कशात आहे, पण मला कळतंय. असं म्हणून तिनं मेघनाला सगळं सांगितलं आणि म्हणाले की रोहितला चांगलाच पेदात पकडलेला आहे, त्याच्यामुळे तो होकार देईलच. तूही तुझी बॅग भरून तयार राहा आणि इथे येऊन राहणार आहेस तू. आणि हे सगळं ऐकलं आणि मेघना फार फार खुश झाली आणि म्हणाली, अरे वा, सूर्यवंशींची रितसर आणि कायदेशीर सून होण्याआधीच मला त्या घरात प्रवेश मिळतोय. ओ वाव मेघना, किती चांगलं नशीब आहे तुझं. आता तू त्या घरात फायनली गृहप्रवेश करून जाणार म्हणून ती खुश होती. आणि त्याचवेळी जानकीला समजवायला आलेलं सपना आणि सोनमनं दरवाजाच्या बाहेर उभा राहून ते सगळं ऐकलं
आणि त्यांना धक्काच बसला. जानकीला मेघना इतकी का आवडायला लागली हे त्यांना कळेना. मग त्या दोघी तिथून निघून गेल्या. सोनम म्हणाली, सपनाताई, आता बघितलं का आई काय म्हणाल्या? आता खरंच त्या तिला इथे घेऊन येतील का? सपना म्हणाली, आत्ता आई म्हणाल्यात म्हणजे नक्कीच घेऊन येणार. मला ना ती मुलगी अजिबात आवडत नाही. तुला सांगू सोनम, कॉलेजमध्ये सुद्धा खूप शहाणपणा करते, सगळ्यांवर रुबाब करते, काहीही खोटं बोलते. मला काही मुलं सांगतात सगळ्या मुलांना मार्क कमी देण्याची धमकी देते आणि काम करून घेते. सहलीवरून सुद्धा तिने माझ्याशी वाद घातला आणि आईंना मध्यस्थी करायला सांगितली आणि मला गप्प बसवलं. पण आता बोर्ड मीटिंग बसू दे आणि भाऊजीसुद्धा असू दे त्या मीटिंगला, मग बघ मी तिला घरीच बसवणार. सोनम म्हणाली, पण ताई, तुम्ही तिला घरी बसवाल हो, पण ती तिच्या घरी न बसता आपल्या घरात येऊन बसणार, त्याचं काय? आणि इथे जर ती आली ना तर मग काही बघायलाच नको. सपना म्हणाली, सोनम घाबरून म्हणाली आणि सपना म्हणाली, तू काळजी करू नकोस, मी आईचा रोष ओढवून घेतला आहे, तिचं काय करायचं ते मी बघते, तू आईंच्या नजरेत पडू नको. असं म्हणून सपनानं सोनमला दिलासा दिला. मग सोनम रोशनला म्हणाली, रोशन, खरंच आई त्या मेघनाला इथं बोलवतील का? अरे हे किती मोठं पाऊल आहे, आणि हे सगळं करण्याआधी रोहित दादाला आवडेल की नाही याचा विचार करायला नको का? आणि रोशन म्हणाला, मला तर काही सुचत नाही. रोहित दादा आणि आई या दोघांच्या लढाईत मला पडायचंच नाही. माझी फक्त देवाला एकच इच्छा आहे, मला एकदा तरी राणी वहिनी भेटावी आणि मी तिची फार मनापासून माफी मागावी. दादाचं लग्न कोणासोबत होईल किंवा न होईल तो भाग वेगळा, पण मी वहिनीला त्या दिवशी थांबवू शकलो नाही आणि आपल्या घरात तिच्यावर अन्याय झालाय याची सल माझ्या मनात अजूनही आहे. बाबांना सुद्धा असंच वाटतं, राहुल दादाला सुद्धा असंच वाटतं की त्यावेळी राणी वहिनीला थांबवायला हवं होतं. पण या दादाच्या रागाचा विचार करत बसलो आणि वहिनीला जाऊ दिलं. आणि वहिनी दुसऱ्या दिवशी हे शहरच सोडून गेली सुद्धा. बिचारी राणी वहिनी कुठे कुठे भटकली असेल आणि माहीत नाही आता काय करत असेल. फक्त एकदा वहिनी मला भेटायला हवी. मी तिला अशी वाऱ्यावर सोडली नसती. दादानं सोडलं तर काय झालं, पण मी तर तिच्या भावासारखा आहे ना. काय वाटलं असेल तिला की आम्ही खूप स्वार्थी आहोत. भावाची साईड घेतली आणि वहिनीला वाऱ्यावर सोडली. आणि सोनमला सुद्धा आता राणीची फार आठवण यायला लागली आणि इकडे सपना आणि राहुलची अवस्थासुद्धा तशीच होती. ती मेघना या घरात येणार म्हणून सपना धास्तावली होती आणि म्हणाली, राहुल आता काय करायचं हो? ती मेघना आईंसमोर खूप शहाणपणा करते आणि काही बोलायला गेलं की लगेच आईंची ढाल करते आणि त्यांच्या पाठीमागं लपते. आई आम्हाला बोलतात. राहुल म्हणाला, सपना तू काही दिवस शांत बस. सपना म्हणाली, मी का शांत बसू? मी थोरली सून आहे या घरची, तिच्यामुळे मला आईंनी कानाखाली दिली. तुम्ही त्यावेळीसुद्धा काही बोलला नाही. ठीक आहे, तुम्हाला आईंसमोर काही बोलता येत नाही, पण तुम्ही माझी बाजू घ्यायला हवी होती थोडीफार. तुम्ही माझे पती म्हणून माझी साईड कधीच घेणार नाही का हो? या घरात सुनावरती अन्याय होणार आहे का कायमच? राहुल म्हणाला, सपना तुझ्यावर कधी अन्याय झालाय सांग बरं? उलट तुझ्या आणि रोहितच्या प्रकरणात आईनं आधी तुला शिक्षा केली, पण त्यानंतर तुझी बाजू घेतली ना. त्यावेळी आई माझ्या विरोधात गेली होती. याचाच अर्थ या घरात सुनांवर अन्याय होत नाही. उगीच चुकीचा अर्थ काढू नकोस. सपना आता हतबल होऊन बेडवर बसली आणि म्हणाली, राहुल मला तसं नाही म्हणायचं हो. उलट आईंसारखी सासू अख्ख्या जगात दुसरी कोणी नाही. पण सध्या त्यांना झालंय तरी काय? इतक्या हुशार आहेत त्या आणि त्या मेघनाचं का ऐकतात? राहुल म्हणाला, पुत्रप्रेम आणि रोहितचं चांगलं व्हावं ही अपेक्षा, एवढं एकच कारण आहे त्यामागे. आणि तुम्ही कोणीही आईच्या आणि मेघनाच्या मध्ये करू नका. त्या दोघींना काय करायचं ते करू द्या, नाहीतर सपना तू आईच्या नजरेतून पडशील. सपना म्हणाली, उतरशील नाही राहुल, मी आईच्या नजरेतून उतरले आहे. आता बघू काय होईल ते होईल. असं म्हणून तीही हवालदिल झाली. आणि इकडे लगेच हावरट मेघनानं बॅग भरली आणि तिच्या मम्मीला म्हणाली, मम्मी पप्पा मी आता सूर्यवंशींच्या घरात राहायला निघाले आहे. मी तुम्हाला म्हणाले ना की त्या घरात जाणं आता माझ्यासाठी जास्त अवघड नाही. आता मी त्या घराचा उंबरा ओलांडून आत गेले की पुन्हा कधीच बाहेर येणार नाही.
कारण माझ्या बाजूने त्या घरातला सगळ्यात मोठा आधारस्तंभ आहे, ते म्हणजे जानकी मॅडम. असं म्हणून मेघना चक्क सूर्यवंशींच्या घरात आज आली आणि त्याचवेळी सगळे नाश्ता करत होते. जानकी मात्र डायनिंग टेबलवर बसायचं म्हणून फक्त हात बांधून बसली होती. रोहित तिला म्हणायचा, आई खा ना. जानकी म्हणायची, हो की नाही, फक्त एकाच वाक्यात एकाच शब्दात उत्तर दे. रोहित पुन्हा 2 मिनिटं गप्प बसायचा आणि पुन्हा म्हणायचा, आई खा ना, आपण या विषयावर नंतर बोलू. जानकी म्हणाली, हे बघ रोहित, ऑलरेडी तू मला खूप वाट पाहायला लावली आहेस. आता मला 5 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही. चल बोल, हो की नाही. आणि आता रोहित पूर्ण पेचात अडकला आणि रोहितने रोशन राहुलकडे बघितलं आणि ते दोघे आईला काहीतरी बोलणार इतक्यात जानकीनं दोघांना हात वर करून थांबवलं आणि म्हणाली, कुणीही बोलणार नाही, फक्त रोहित बोलेल आणि मी ऐकणार. आणि इतक्यात आई मी आले असं म्हणून मेघना दारात आली. सगळ्यांनी तिकडं बघितलं आणि ती फार हसत होती. चांगला मेकअप करून आली होती आणि तिचं ते बॅगसहित दारात उभा राहणं बघून सगळे चकित झाले. मेघनाला बघून सपनानं तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, आलीच फुकटची तुकडे मोडायला. सोनमनं सुद्धा फार रागात तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा सपनाकडे बघितलं. आणि रोहितही चकित झाला आणि जानकी जवळून उठला आणि मेघनाला म्हणाला, तुम्ही इथे काय करताय? आणि मेघनाने लगेच आज्ञाधारक मुलीसारखी मान खाली घातली आणि म्हणाली, असं काय करता रोहित सर? मला आईंनी बोलवले म्हणून मी आले. आणि रोहितनं जानकीकडे चकित होऊन बघितलं. त्याला तर माहीतच नव्हतं जानकीनं मेघनाला बोलवलंय, तेही इतक्या लवकर. आणि रोहित म्हणाला, आई तू यांना इथे का बोलवलंस, तेही बॅगसहित? आणि जानकी त्याच्याकडे न बघता तशीच निर्विकार नजरेनं आणि ठाम आवाजात म्हणाली, मी तिला इथं बोलवले कारण ती तुझ्या नजरेसमोर राहील. सतत नजरेसमोर असेल तर तुला आवडायला लागेल, कारण राणीसुद्धा तुला आवडत नव्हती, पण दररोज तिच्यासोबत एका बेडरूममध्ये राहिलास म्हणून ती तुला आवडायला लागली. सहवासाने प्रेम होतं यावर माझा विश्वास आहे, म्हणून मी तिला बोलवले आहे आणि हा माझा निर्णय आहे, कोणीही बोलणार नाही यामध्ये, असं जानकीनं जाहीरच करून टाकलं. आणि रोहित आता थक्क झाला आणि म्हणाला, आई आता तू हिला माझ्या बेडरूममध्ये ठेवशील का? जानकी म्हणाली, तशी तुझी इच्छा असेल तर पटकन लग्न करून तू तिला बेडरूममध्ये नेऊ शकतो. तसा रोहित वैतागला आणि म्हणाला, नाही आई, मला असलं काहीही नकोय, काय फालतूगिरी आहे यार. असं म्हणून तो मेघनाकडे गेला आणि म्हणाला, आत्ताच्या आता बॅग उचलायची आणि घरी जायचं, इथे तुम्हाला काहीही मिळणार नाही. तसं मेघनानं पाण्यानं डोळे भरल्याचं नाटक केलं आणि जानकी कडाडली आणि म्हणाली, खबरदार रोहित, जर तिला काय बोलशील तर. तिला बोललास तर मला बोलल्यासारखं आहे, लक्षात ठेव, तू तिचा अपमान करायचा नाही. आणि रोहित म्हणाला, असं म्हणजे आता तू तिच्यासाठी घरच्या लोकांसोबत वाद घालशील का? जानकी म्हणाली, वाद तू घालतोस, मी तुझ्यासाठी योग्य तेच करत आहे, तुला माझी अट मान्य करावीच लागेल. रोहित म्हणाला, ओके फाईन, जी फालतूगिरी करायची आहे ती करा. असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये गेला आणि त्यानं त्याची बॅग भरायला सुरुवात केली आणि बॅग उचलून बाहेर आला आणि म्हणाला, आता कोणाच्या नजरेसमोर तिला ठेवशील ते बघूच. जानकी म्हणाली, रोहित जाऊ नकोस तू. रोहित म्हणाला, आई मी फक्त तुझा मुलगा नाही, मी एक समाजसेवक आहे, माझ्यासाठी भरपूर कामं पडलेली आहेत. तू स्वार्थी आहेस आणि तुला फक्त तुझ्या मुलाचं सुख दिसतंय, पण मला मात्र इतर लोकांचं सुख दिसतं, त्यांची दुःख दिसतात आणि ती दुःख दूर करण्यासाठीच माझा जन्म आहे. तुझं दुःख कुरवाळत बसायला मला वेळ नाही आणि तुझे फालतू लाडसुद्धा मी करणार नाही. आणि तुझेच काय, कोणाचीच फालतू गोष्ट मी खपवून घेणार नाही. असं म्हणून रोहितनं मेघनाकडे जळजळीत नजरेनं बघितलं आणि बॅग उचलून बाहेर गेला. आणि अरे देवा, पुन्हा आता जानकी कोड्यात पडली. आता मेघनाला इथं बोलवून आणलं, पण आता रोहितच निघून गेला आणि त्यानं होकार देईपर्यंत मी खाणार नाही असं म्हणणारी जानकी आता काय करावं? ती खाते की नाही हे बघायला तो नाहीच म्हणून चेहरा पाडून बसली. आणि सोनम आणि सपनानं मेघनाकडं रागात बघितलं, तिथून दोघी निघून गेल्या. आणि आता मेघना आली घरात आणि घरातलं वातावरण कलुषित व्हायला लागलं. आणि मेघना पुन्हा नाटक करत म्हणाली, आई तुम्ही मला इथून बोलवून घेतलं, पण घरामध्ये कोणालाही पसंत नाही का हो? तरीही जानकी म्हणाली, तू कोणाचाही विचार करू नकोस, रोहित आत्ता गेला तरी 4 दिवसांनी परत येईलच, पण आता मागे हटायचं नाही. आणि हे बघ, तुझा कितीही अपमान होईल पण तू सहन करायचा, प्रेमासाठी तेवढं केलंच पाहिजे, हो ना? आणि मेघना म्हणाली, हो. आणि आता इतक्या चांगल्या घरात राहायला मिळाल्यावर ती काहीही करायला तयार होती, लालची कुठली. मग आता तिला गेस्ट रूम दिली आणि जानकी तिला म्हणाली, सध्या तू गेस्ट रूममध्ये राहा, पण स्वतःला गेस्ट समजू नकोस,
तू इथलीच सून होणार आहेस आणि लवकरच तुझी रवानगी रोहितच्या रूममध्ये होईल असं म्हणून तिला दिलासा दिला. आणि रोहित आता वैतागला आणि थेट मुंबईलाच निघून आला. टिंगूला सुद्धा त्यानं सोबत घेतलं नाही, कारण त्याचं जास्त काही काम नव्हतं. त्यालाही त्याच्या फॅमिलीसोबत मुलांसोबत वेळ घालवायला मिळावा म्हणून रोहितनं त्याला सोबत घेतला नाही, कारण नुकतेच ते मुंबईवरून आले होते. आणि रोहित संध्याकाळ होता होता मुंबईमध्ये गेला आणि त्याच्या फ्लॅटमध्ये बसला. आणि जानकी असं कसं वागू शकते यावर त्याचा विश्वास बसत नव्हता आणि तो डोकं चोळत होता. फार फार डोकं दुखत होतं त्याचं आणि त्याला आता राणीचीच फार आठवण यायला लागली, कारण ती त्याचं डोकं खूप चांगलं चोळून द्यायची. आणि तिची आठवण येतच त्याला तिचा रागही आला, कारण ही सगळी डोकेदुखी राणीमुळंच होती. तिने जर माझी फसवणूक केली नसती तर ही वेळ आलीच नसती असं रोहितला वाटत होतं. तिनं बदला घेतला ना माझ्यासोबत म्हणून त्याला वाईट वाटत होतं. तो तिचा आणखीन तिरस्कार करायला लागला. त्याचं डोकं खूप दुखत होतं. नोकर म्हणाला, साहेब तुमच्या जेवणासाठी काय करू? आणि दुसरे साहेब आले नाहीत का? तुम्ही एकटेच आहात का? आणि रोहित म्हणाला, हो, आणि मला काहीही खायचं नाही, तू जा. आता नोकर निघाला आणि रोहितचं डोकं दुखतंय म्हणून त्यानं डोळे झाकून घेतले आणि बसला. इतक्यात वरून फरशीवर वेट लिफ्टिंग करण्यासाठी आणलेलं लोखंडी वेट धाडकन राणाच्या हातून पडलं आणि त्याचा आवाज रोहितच्या कामात घुमला आणि त्याला प्रचंड राग आला आणि त्यानं कान दाबून धरले. आणि जाणाऱ्या नोकराला रोहित म्हणाला, ऐक, ते वर कोण आहे त्यांना सांग आता मी आलोय म्हणावं आणि थोडा कमी आवाज करा. नोकर म्हणाला, हो साहेब. आणि आता नोकर राणीच्या दरवाज्यात गेला आणि त्यानं बेल वाजवली. आता राणीनं दरवाजा उघडला आणि म्हणाली, काय झालं? आणि तो नोकर म्हणाला, आहो, आता काय वाजलं? तुम्ही काय आपटलं? किती मोठा आवाज आला? आमच्या साहेबांचं डोकं दुखतोय, तुम्ही जरा शांत राहा. आणि राणी म्हणाली, सॉरी, अहो तो माझा मुलगा आहे ना छोटा, त्याच्याकडून पडलं, पुन्हा असं होणार नाही. असं म्हणेपर्यंत पुन्हा राणाच्या हातातून तीच वस्तू धाडकन पडली. पुन्हा रोहित वैतागला आणि म्हणाला, कोण आहे ते? नॉनसेन्स, अरे गप्प बसणं म्हणावं, आधीच डोकं दुखतंय. आणि नोकर म्हणाला, अहो ताई बघा, तुमच्या मुलानं आणखीन एकदा फरशीवर काहीतरी आपटलं, अहो त्याला जरा वळण लावा. तशी राणी चिडली आणि कमरेवर हात देऊन म्हणाली, वळण लावा म्हणजे? म्हणजे माझ्या मुलाला वळण नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि हे बघा, माझा मुलगा लहान आहे आणि तुमचे साहेब असतील मोठे, तर त्या साहेबाला म्हणावं, तू जसा मोठा आहे ना वयानं तशीच तुझी सहनशक्ती पण मोठी कर आणि थोडं सहन कर. आणि नोकर म्हणाला, ओ असं काय बोलताय? एकतर ते किती दिवसातून इथे आलेत, ते रोज नसतात इथं, तेव्हा तुम्हाला कोणी तक्रार करायला येतं का? पण आता ते आहेत तर 4 दिवस तुम्ही जरा जपून राहा. आणि येडी राणी कमरेवर हात देत म्हणाली, नाही राहणार जपून, हे आमचं घर आहे. तुम्ही म्हणालात ना माझ्या पोराला वळण नाही, तर आता आम्ही अजिबात जपून राहणार नाही, तुम्ही जपून राहायचं, चला फुटा. असं म्हणून राणीनं दरवाजा लावून घेतला आणि पुन्हा राणाकडून पुन्हा तेच वाचलं. आणि राणी म्हणाली, राणा अरे हळू, माझ्या मुलाला वळण नाही म्हणतो का? असं म्हणून राणी बडबड करत होती त्या नोकराला. आता बाहेर पाऊस पडत होता, तर रोहित डोकं दुखत होतं. रोहितचं त्याला जानकीच्या वागण्यानं उगीचच डोकेदुखी होत होती, त्याला आजारी पडल्यासारखं वाटत होतं. त्यात हा राणा धडाधड वजन आपटत होता आणि रोहितला फार त्रास होत होता. इतक्यात तो नोकर पुन्हा आला आणि म्हणाला, साहेब अहो एक लहान मुलगा आहे आणि तो इतका गोंधळ करतोय आणि त्याची आईसुद्धा कमरेवर हात देऊन भांडते, हो किती पाठराखण करते त्याची. आणि या मुलाच्या आईचा तर असं म्हणून त्यानं रोहितनं एक शिवी हसडली आणि त्याच्या आईला भेटू दे, चांगलीच गंमत दाखवतो. आणि काय रे, नवीन आहेत का ते इथे? मोठ्या सोसायटीमध्ये कसं राहावं त्यांना कळत नाही का? आणि नोकर म्हणाला, हो साहेब, नवीनच आहेत, त्यांना कळतच नाही कसं राहावं. मी सोसायटीच्या चेअरमनकडे त्यांची तक्रार करतो. रोहित म्हणाला, बघ काय करायचं ते कर, पण ही डोकेदुखी आता कधी थांबेल कुणाच ठाऊक. म्हणून रोहित सरळ पाठीमागच्या बेडरूममध्ये गेला आणि तिथून गॅलरीमध्ये उभा राहिला आणि बाहेरचा पाऊस बघत होता. त्याचवेळी राणीसुद्धा तिथं उभा राहिली होती. आता राणी रोहीच्या डोक्यावरच राहत होती आणि एकच पाऊस दोघं एकाच वेळी बघत होते. आणि का कुणास ठाऊक आज त्या दोघांना लग्नानंतरचा त्यांचा पहिला पाऊस आणि त्या पडत्या पावसातला रोमांस आठवत होता.
आणि ते गाणंही आठवत होतं. लगी आज सावन की फिर वो झड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है, वही आग सीने में फिर जल पड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है। कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे, चमन में नहीं फूल दिल में खिले थे, वही तो है मौसम मगर रुत नहीं वो, मेरे साथ बरसात भी रो पड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है, कोई काश दिल पे मेरे हाथ रख दे, मेरे दिल के टुकड़ों को एक साथ रख दे, मगर ये है ख्वाबों ख्यालों की बातें, कोई टूट कर चीज कोई जुड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है, लगी आज सावन की फिर वो झड़ी है. विना तोंड धुता आवाज कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाटे पाटे व्हॉइस देते. मग आता एकच दृश्य एकाच वेळी त्यांना आठवत होतं आणि थंड वारा अंगावर घेत दोघांनाही बसले होते. तिच्या डोळ्यात वेदना आणि प्रेम होतं तर रोहितच्या डोळ्यात वेदना, तिरस्कार आणि फसवणुकीची वेदना होती. आणि त्या पडत्या पावसात रोहितनं तिला केलेले किस राणीला आठवायचे आणि आत्ताही तिच्या अंगावर तसाच शहारा यायचा. तिच्या उघड्या मानेवर त्याच्या दाढीचे खुंट टोचायचे, त्याची मिशी टोचायची आणि राणीच्या अख्ख्या शरीरात आग लागायची. हे तिला आता सगळं आठवत होतं. आणि त्याचवेळी आता पुन्हा राणा तिथं आला. त्याच्या हातातलं ते वजन होतं डंबेल्ससारखं एक्सरसाइज करण्याचं लोखंडाचं, ते पुन्हा फरशीवर आपटलं आणि आता ते राणाच्या पायावर पडलं. पुन्हा रोहितचं डोकं दुखलं आणि राणा, अरे हळू असं म्हणून राणी त्याच्याजवळ गेली. रडणाऱ्या राणाला दिलासा द्यायला लागली आणि रोहितने डोकं पकडलं आणि म्हणाला, अरे देवा. आता राणीनं त्याच्या हातातून वेट काढून घेतले. जोपर्यंत त्याला दुखापत होत नव्हती तोपर्यंत राणीनं अडवलं नव्हतं त्याला. आणि धडपडल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही हे तिला माहीत होतं. आणि ते वेट नवे नवे आणले होते ना, राणाच्या वजनापेक्षा जास्त मोठे होते आणि ते उचलण्याचा प्रयत्न राणाजी करत होते. राणी मुद्दाम त्याला वयापेक्षा जास्त गोष्टी जड जड द्यायची जेणेकरून त्याला पेलण्याची ताकद यावी. आणि आता घरून रोहित रोशनचा फोन आला, राहुलचा फोन आला आणि मल्हाररावांचा सुद्धा फोन आला. रोहित सगळ्यांसोबत बोलला. आई जेवली का असं विचारलं आणि मल्हारराव म्हणाले, जेवली जेवली. तू इथे असताना तर नसती जेवली, पण तू नाहीस ना इथे त्यामुळे जेवली. तुझी मुलं आणि तिची नातवंड बघितल्याशिवाय तिला काही होणार नाही, डोंट वरी. तसा रोहित हसला आणि निश्चिंत होऊन झोपला आणि देवाकडे पुन्हा उठून प्रार्थना केली की वरच्या डोक्यावरचा मुलगा अजिबात उठू देऊ नको आणि त्या मुलाची ती विचित्र आई तिच्या तोंडाला जरा चिकटपट्टी लाव. काय मुलाचे लाड करून ठेवलेत काय माहीत. मग आता राणाला झोपवला आणि राणी तिचा अभ्यास करत बसली आणि मग सकाळ झाली. रोहित पुन्हा खुर्ची टाकून फ्रेंच डोअर उघडून बेडरूमच्या गॅलरीत पेपर वाचत बसला होता. पाऊस छान उघडला होता, प्रसन्न सकाळ होती. त्याचवेळी राणानं वहीचं पान फाडलं, त्याचं एक विमान तयार केलं आणि मला, आई हे आपल्या तिघांचं विमान, या विमानात आपण तिघं बसणार, तू, मी आणि बाबा, असं म्हणून त्या विमानावर लिहिलं त्यानं RRR RRR. आणि राणी आपली त्याच्या ड्रेसला इस्त्री करता करता हसली. आणि राणानं ते विमान गॅलरीतून उडवलं तसं ते विमान आलं आणि रोहितच्या कॉफीमध्ये पडलं. आणि पेपरमध्ये लक्ष असलेल्या रोहितचं लक्ष नव्हतं कॉफीकडे. त्यानं ते घेतलं आणि तोंडाला लावणार इतक्यात त्याला ते विमान दिसलं आणि त्याचा राग मस्तकात गेला. तो उठला आणि त्यानं गॅलरीतूनच वरच्या गॅलरीत बघायला सुरुवात केली तर त्याला कोणीच दिसलं नाही. पण एक गोष्ट मात्र घडली. पुन्हा दुसरं RR लिहिलेलं विमान आलं आणि त्याच्या डोळ्यावरच पडलं. आणि रोहितनं
ते दोन्ही विमानं घेतली आणि कचराकुंडीत फेकली आणि नोकराला म्हणाला, आत्ताच्या आत्ता जा आणि त्या मुलाला सांग आणि त्याच्या आईला सांग की खाली माणसं राहतात, प्राणी नाही राहत. आणि इतकं जर हौस असेल ना विमान उडवण्याची, तर मुलाला खरं विमान घेऊन घेऊन दे म्हणावं. नोकर म्हणाला, साहेब अहो ती सिंगल मदर आहे आणि फार उडते बघा हवेत, त्या मुलापेक्षाही जास्त उडते. आणि रोहित म्हणाला, म्हणूनच मुलाला कागदी विमान उडवण्याची सवय आहे. पण तू जा आणि तिला असंच सांगून ये. मग तो नोकर गेला आणि म्हणाला, ओ बाई, तुमच्या मुलाचं विमान आमच्या गॅलरीत येतंय, आमच्या साहेबांच्या कॉफीच्या कपमध्ये पडलं. आणि वेडी राणी, प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हली घेणारी राणी हसली आणि म्हणाली, अरे वा, म्हणजे माझ्या राणाचा नेम खूप छान आहे. आणि नोकर चिडून म्हणाला, अहो नेम कसला बघताय, ते साहेबांच्या बेडरूममध्ये जातंय विमान. राणी म्हणाली, मग तुम्ही दरवाजा लावून घ्या ना. आणि काय हो, इतक्या छोटा मुलगा आहे माझा, इतका गोड. तुमच्या साहेबाला काही मुलं बाळ आहेत की नाही हो? छोट्याशा मुलाचं वागणं त्यांना आवडत नाही का? आणि तो नोकर गुरमीत रोहितपेक्षा जास्तच बोलत म्हणाला, तुम्हाला जर इतकंच विमान उडवण्याची सवय आहे ना आणि हौस असेल ना, तर खरं विमान उडवा, असं म्हणाले तर आमचे साहेब. आता राणी चिडली आणि म्हणाली, उडवू, एक दिवशी नक्की उडवू आणि ते विमान तुमच्या साहेबाच्या घरावरून जाईल. कोणालाही इतकं हिनवू नका, कळलं का? आणि इतकाच त्रास होतो ना आमचा, तर तुमच्या साहेबाला म्हणावं दुसरीकडे जाऊन राहा. अरे देवा. आणि आता तो नोकर म्हणाला, असं कसं? तुमच्या आधी आम्ही इथे राहतोय, आमचे साहेब इथे राहतात, तुम्ही नंतर आलात, तुम्ही जा. राणी म्हणाली, किती दिवस झाले तुमचे साहेब इथे राहतात? नोकर म्हणाला, 2 वर्ष झाली की. तुमच्या आधी 2 वर्ष आम्ही इथे येऊन राहतो. राणी म्हणाली, अच्छा, मग आता आम्ही इथे 2 वर्ष राहणार आणखीन, तुम्ही निघा. आणि अरे देवा, राणीची ही कसली हुकुमशाही म्हणायची कुणास ठाऊक. आणि तिची भाषा ऐकून नोकर चकितच झाला आणि त्यानं जसंच्या तसं येऊन रोहितला सांगितलं. आणि रोहित म्हणाला, आईच्या गावात काही उद्धट मुलगी आहे. मुलगी कसली? एका मुलाची आई आहे म्हणजे ही बाई असेल. आणि आता तिच्याकडे एकदा बघावंच लागेल आणि मी कोण आहे हे तिला दाखवूनच द्यावं लागेल, मग तिची बोलती बंद होईल. मग आता बघूच, राणी या रावडी आमदारांना भेटली तर घाबरते की नाही आणि कधी होईल त्यांची भेट हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण भेट लवकर नाही एवढं मात्र लक्षात ठेवा. सध्या तरी राणी रोहितच्या डोक्यावर बसली आहे, तुम्ही तेच एन्जॉय करा. थँक्यू सो मच.